Hello Achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see a very fresh and new basic concepts of practice set 1.3. 1.2 आपला ऑलरेडी झालेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत 1.3 साठी आवश्यक असणारं बेसिक कन्सेप्ट आपण आता बघायचे. गेल्या वर्षी आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो. ओके, आणि ती कन्सेप्ट कोणती होती? गेल्या वर्षी शिकलेलो आपण. तर आपण कॉन्ग्रन्सी शिकलो होतो. काय शिकलो होतो? कॉन्ग्रन्सी. रिमोट कुठे? ठीक आहे. दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. ओके, सॉरी, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे कोण समजावून सांगेल मला की दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे काय? इक्वल असतात, बरोबर. उदाहरणार्थ हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे, आणि हा ट्रायंगल जर याच्यावर ठेवला तर तो एक्झॅक्टली काय होतो? मॅच होतो. याला आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट असं म्हणतो. उदाहरणार्थ बघूया. आपण पहिले डिफरन्स समजून घेऊया. डिफरन्स बिटवीन ओके, सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊया की सिमिलर काय असतं आणि कॉन्ग्रुएंट काय असतं. ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि नंतर मग आपण सिमिलॅरिटीच्या टेस्टकडे जाऊया. ओके, दोन सर्कल्स घेतलेत आपण. ठीक आहे, आणखी दोन स्टार्स घेतले आणि दोन स्क्वेअर्स घेतले. ठीक आहे, आता या फिगर्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण कधी म्हणू शकतो? तर बघा, हा स्क्वेअर मी उचलला आणि हा सर्कल घेतला आणि ह्या दुसऱ्या सर्कलवर ठेवला. एक्झॅक्टली मॅच होतोय का? बरोबर. म्हणजे काय? त्यांचं शेप आणि साईज काय आहे? एक्झॅक्टली सेम आहे. त्यांचं शेप सुद्धा आणि त्यांची साईज सुद्धा. सिमिलरली बघा, हा स्टार उचलला आपण दुसऱ्या स्टारवर ठेवला, हा स्क्वेअर उचलला दुसऱ्या स्क्वेअरवर ठेवला. सो फ्रॉम दॅट आपल्या असं लक्षात येतंय की दोघांचा शेप पण सेम आहे. बरोबर ना? याचा शेप काय आहे? सर्कल. याचा शेप काय आहे? स्टार. याचा शेप काय आहे? मग स्क्वेअर स्क्वेअरवर ठेवलाय, स्क्वेअर सर्कलवर ठेवलाय का? नाही. म्हणजे शेप सेम आहे. या दोघांचा शेप, या दोघांचा शेप आणि या दोघांचा शेप सेम आहे. बट साईज पण सेम आहे का? येस. नो? आहे ना. बघा ना, याची लेंथ आणि मागच्या स्क्वेअरची लेंथ सेम आहे. ब्ल्यू स्क्वेअरची लेंथ आणि रेड स्क्वेअरची लेंथ सेम आहे. म्हणून तर ते एकमेकांवर एक्झॅक्टली मॅच होत आहेत. ओके, सो अशा फिगर्सला आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट फिगर्स. अशा फिगर्सला आपण काय म्हणणार? कॉन्ग्रुएंट फिगर्स. ओके, आणि मग कॉन्ग्रुएंट फिगर बद्दल आपल्याला काय म्हणता येतील? अशा फिगर्स हॅव्हिंग सेम शेप अँड सेम साईज. ज्यांचा शेप पण सेम आहे आणि साईज सुद्धा सेम आहे, अशा फिगर्सला आपण काय म्हणणार? कॉन्ग्रुएंट फिगर्स. मग ज्यांचा शेप सेम नाही, शेप आणि सेम, याचा शेम होऊन गेला. ठीक आहे, असं स्लिप ऑफ टाइम. तर प्रांजल, ज्यांचा शेप आणि साईज सेम नाही अशा फिगर्सला आपण काय म्हणणार? मग नॉन कॉन्ग्रुएंट फिगर्स. कॉन्ग्रुएंट नाहीयेत असं आपण त्यांना म्हणणार. समजलं तुम्हाला? कॉन्ग्रुएंट समजलं का? येस. मग कॉन्ग्रुएंट मध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिला म्हणजे त्यांचा शेप सेम पाहिजे आणि साईज सुद्धा त्याची कशी पाहिजे? सेम पाहिजे. ठीक आहे. जयेश, वाय आर यू लाफिंग? काही जोक आठवला का? सो आम्ही इकडे आहोत, प्लीज शेअर. आता बघूया सिमिलर ऑब्जेक्ट कडे, आणि सिमिलर ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपण जाऊया आग्र्याला. आग्रा कुठे? आग्रा कुठे? ताजमहल मध्ये ना? बरोबर. ओके, सो हा आग्र्याचा ऍक्च्युअल ओरिजिनल ताजमहल. फोटो काढलाय. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल नाही. आता याचा शेप आणि साईज बघा. बरोबर. आता हाच ओरिजिनल जो आग्र्याला आहे तो ताजमहल उचलून मला माझ्या घरात ठेवायचा आहे. इज इट पॉसिबल? म्हणजे जर ओरिजिनल ताजमहल सारखाच एक ताजमहल मी इथे बनवला, ज्याचे शेप सेम असेल, ज्याची साईज सेम असेल, तर त्याला खूप मोठी जागा लागेल. आपल्या घरात बसेल का तो? पण जर बनवला मी माझ्या मित्रांच्या
प्रेमा खातर मी तो बनवला, बरोबर, तेवढ्याच शेपचा तेवढ्याच साईजचा, तर आपण त्याला काय म्हणणार, कॉन्ग्रुएंट फिगर. त्याला काय म्हणणार, पण एवढा पैसा माझ्याकडे नाहीये, आय एम अ गरीब मॅन, सो दॅट मग काय करावं लागेल, नाही एवढा मोठा ताजमहाल, याची छोटी प्रतिकृती आपण घरी आणू शकतो, जी तिथे मार्केटमध्ये विकायला मिळते छोट्या छोट्याशा, बरोबर, आपण गिफ्ट देतो आपल्या मित्रांना मैत्रिणींना ताजमहल, सो तो छोटा ताजमहल. आता ऍक्च्युअल ताजमहल सारखाच आहे, ज्याचा शेप सेम आहे, बट साईज छोटी आहे. छोटी आहे म्हणण्यापेक्षा डिफरंट आहे, जिचा शेप सेम आहे, शेप सेम आहे, बट साईज मात्र काय आहे, अशा फिगर्सला आपण काय म्हणायचं, सिमिलर फिगर. स्मॉल फिगर नाही, सिमिलर फिगर. काय म्हणणार, सिमिलर म्हणजे सारखं, ज्याचं शेप सेम आहे बट साईज सेम नाहीये. समजतंय तुम्हाला? ओके, ही अर्थ, ज्या अर्थवर आपण राहतो आणि सेम ग्लोब आपल्या इथे आहे क्लासमध्ये, बरोबर, मग याचा शेप सेम आहे का, येस, हा पण गोल आहे, हा पण गोल आहे, येस ना अक्का, दिस इज गोल अर्थ, ही पण गोल अर्थ, बट ही बिग इन साइज, ही स्मॉलर इन साइज. ही अर्थ आपल्या घरात बसली आहे, म्हणजे घरात म्हणजे क्लासमध्ये. समजतंय का? सिमिलर फिगर्स, साईज सॉरी शेप सेम असणार बट साईज डिफरंट असणार. ओके, एरोप्लेन केवढा मोठा असतो आपण बघतो, इकडून दिसतो आपल्याला डोळ्यांनी, उतरताना मोठा असतो. हाच एरोप्लेन मला घरात ठेवायचा आहे, चालेल का? मग घर का छप्पर निकालना पडेगा, बट हा पण सेम आहे एरोप्लेन, हा मी घरामध्ये ठेवू शकतो, असा खेळू पण शकतो त्याने. मग ह्याला काय म्हणणार तुम्ही, कॉन्ग्रुएंट म्हणणार की सिमिलर म्हणणार? सिमिलर आहे सर, कॉन्ग्रुएंट नाही. कॉन्ग्रुएंट जर असता तर घर तोडावं लागलं असतं. कॉन्ग्रुएंट म्हणजे ज्याचा शेप आणि साईज इक्वल आहे, सेम आहे, याच्यामध्ये तुमची शेप सेम आहे बट साईज सेम नाहीये. ओके, अशा फिगर्सला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट फिगर्स हुज शेप इज सेम अँड साईज मे और मे नॉट बी सेम और सिमिलर. सेम पण असू शकते, सेम नसू पण शकते, अशा फिगर्सला आपण काय म्हणतो, सिमिलर फिगर असं म्हणतो. समजलं का? येस. चला मग आता आपण थोडस मोबाईल खेळूया. ओके, मोबाईलच्या पहिले गाडी बघूया. आता ही ओरिजिनल कार आहे, बट ही फोटोमध्ये झूम केलेली कार आहे. घरात असते ना कार आपल्याला खेळायला लहान लहान मुलांना. ओके, सो हे पण काय आहे, सिमिलर फिगरचंच एक्झाम्पल आहे. ओके, समजतंय तुम्हाला? चला, मोबाईल मध्ये मी काय केलं रे, एक ट्रायंगल काढला. आता आपल्याला ट्रायंगल बद्दल शिकायचं. आपल्याला अर्थ, ताजमहल, एरोप्लेन, ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल्स आपल्याला शिकायचे. मग हा एक ट्रायंगल आहे ज्याचं नाव काय आहे, एबीसी ट्रायंगल. आता दुसरा मोबाईल घेतो, सेम ट्रायंगल मी व्हॉट्सअप केला, फोटो व्हॉट्सअप केला. आता या मोबाईल मध्ये याला मी काय करतो बघा, झूम करतो, 2x वाला झूम केला, झूम, ठीक आहे, झूम केला ना, येस और नो? येस. मग मला सांगा, याचा शेप सेम आहे का? येस, शेप म्हणजे सर हा ट्रायंगल आहे, हा सुद्धा ट्रायंगल, बट साईज सेम आहे का? आन्सर इज नो, साईज इज नॉट सेम. बघा, बीसी ची लेंथ बघा आणि या बीसी ची लेंथ बघा, या एबी ची हाईट बघा, या एबी ची हाईट बघा. सो शेप साईज काय आहे त्याची डिफरंट आहे, बट त्याचा शेप सेम आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार, सिमिलर फिगर्स. बट एवढ्यावरच सिमिलर म्हणून चालत नाही, आणखी पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत ज्या सिमिलर असायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एक कंडिशन तर तुम्हाला दिसते. मी आता तुम्हाला दोन फिगर्स काढून दाखवतो. ही एक फिगर आपण कन्सिडर करूया, फिगर नंबर 1, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये मी ही एक आता दुसरी फिगर काढतो. ओके, हा ट्रायंगल आहे, मग हा काय आहे,
ट्रायंगलच आहे सर. हा ट्रायंगल आहे, हा पण ट्रायंगल आहे. शेप सेम आहे का? नो. का? कारण याचा अँगल बघा, याचा अँगल किती डिग्रीचा आहे? हा तुम्हाला 90 दिसतोय, हा 90 दिसतोय, हा तरी 90 दिसतोय नाही. ओके, सो इथे काही कंडिशन्स आहे. जरी सिमिलर तुम्हाला दोन फिगर्स दाखवायच्या असतील तरी काही कंडिशन आहे. आणि पहिली कंडिशन आहे अँगलची. कोणाची कंडिशन आहे? अँगलची. आणि दुसरी कंडिशन आहे साइडच्या प्रपोर्शनची. साइडच्या प्रपोर्शनची डिटेलमध्ये बघूया आपण. काही घाबरायचं नाही, तुम्हाला इझिली हे समजणार आहे. ओके, चला मग आता आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. चला, पहिला घेतला ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. आता आपण या दोन ट्रायंगलला सिमिलर म्हणणार आहोत की हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर. इथे स्पष्टपणे लिहिले ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. हे वर्ड्स मध्ये झालं. हे कशामध्ये लिहिलं आपण? बट सर आम्हाला हेच सिम्बॉलिकली लिहायचंय. कसं लिहायचंय? सिम्बॉलिकली, म्हणजे सिम्बॉल शो करायचंय. तर कसं लिहिणार बघा? ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. उलटा यस काढायचा. काय काढायचं धैर्य? उलटा यस काढायचा. ओके, इथे लक्ष दे, नाही तर तुला लाद घालेल मी. उलटा यस काढायचं. हे कशाचं सिम्बॉल आहे? सिमिलरचं. सो याला काय म्हणणार? ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पी आर क्यू. कोणाला? पी आर क्यू ला. ओके, इथे त्याचा काही संबंध नाहीये. इथे पण एबीसी आहे, इथे पी आर क्यू आहे. ओके, इथे यांचे काय दाखवलेले आहेत? सिमिलॅरिटी दाखवलेल्या आहे. ओके, चला मग आता जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, मानून घेतलं आपण काय केलं? मानून घेतलं, कन्सिडर केलं की हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. मग कधी सिमिलर असतील किंवा जर सिमिलर असतील तर काय होईल? तर असं होईल बघा. सगळ्यात पहिले म्हणजे हा ए अँगल. कोणता वाला अँगल? ए वाला अँगल दिसतोय तुम्हाला बघा. बी ए सी हा वाला अँगल. हा अँगल किती डिग्रीचा दिलाय? 30. दिसतंय सगळ्यांना? एव्हरीवन, लास्ट बेंच पण दिसतंय. हा अँगल किती डिग्रीचा दिलाय? 30 डिग्री. जर ए हा अँगल 30 चा असेल तर पी अँगल सुद्धा किती असला पाहिजे? 30 डिग्रीचा असला पाहिजे. बरोबर. सेकंड कंडिशन, जर सी अँगल बघा ए सी बी हा अँगल जर 60 डिग्रीचा असेल तर इथे पी क्यू आर हा अँगल सुद्धा किती असला पाहिजे? आणि मला एक गोष्ट सांगा, जर एका ट्रायंगलचा एक अँगल इक्वल आहे, दुसरा पण अँगल इक्वल आहे, तर ऑब्विसली तिसरा सुद्धा अँगल कसा असणार आहे? इक्वलच असणार आहे. कारण का? कारण का सर? कारण आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे किंवा मी एक प्रॉपर्टी तुम्हाला शिकवली होती. ती म्हणजे काय? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती डिग्री? सम म्हणजे काय? ऍडिशन. ऑल अँगल, सगळ्या अँगलची ऍडिशन करा. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती डिग्री रे? ए अँगल किती डिग्री दिलाय आपल्याला? 30. बी आपल्याला माहिती नाहीये समजा. अँगल सी किती डिग्री आहे? 60 इज इक्वल टू किती? 180. 30 प्लस 60 किती झाले? 90 डिग्री. प्लस हा अँगल बी इज इक्वल टू काय राहिलं? हा 90 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल? therefore अँगल बी इज इक्वल टू काय? 180 मायनस 90 डिग्री. आणि 180 मधनं 90 गेले, किती उरले रे? ओके, हा अँगल कितीचा आला? सिमिलरली हा 30 आहे, हा 60 आहे. हा अँगल आर आपल्याला माहिती नाहीये, इज इक्वल टू काय येईल? 30 आणि 60 किती झाले? 90. हा प्लस 90 इकडे येऊन काय होईल? मायनस 90. म्हणजे हा अँगल आर पण कितीचा आला? सांगायचं तात्पर्य काय? जर पहिला अँगल दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे कॉन्ग्रुएंट, दुसरा अँगल दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे,
तर अल्टिमेटली तिसरा अँगल सुद्धा तिसऱ्या अँगलला काय असतो, कॉन्ग्रुएंट असतो. समजलं का? एव्हरीवन अंडरस्टूड? बस हीच प्रॉपर्टी आपल्याला इथे लिहायची आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर काय होईल, पहिल्या ट्रायंगलचा अँगल, पहिला अँगल या ट्रायंगलच्या पी अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल, या ट्रायंगलचा सी अँगल या ट्रायंगलच्या क्यू अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असेल, आणि ह्या ट्रायंगलचा म्हणजे एबीसीचा बी अँगल पी क्यू आरच्या आर अँगलशी काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, इक्वल. बघा अँगल ए कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, पी सोबत. अँगल सी अँगल बी कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे, अँगल आर. आणि अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. कॉन्ग्रुएंट का म्हणायचं समृद्धी, सिमिलर आहे म्हणून. कॉन्ग्रुएंट का म्हणायचं, ए ला आणि पी ला का कॉन्ग्रुएंट म्हणायचं, ए ला आणि क्यू ला का कॉन्ग्रुएंट म्हणायचं नाही, का म्हणायचं नाही मला सांगा. ए आणि क्यू ला का कॉन्ग्रुएंट म्हणायचं नाही, अरे ए 30 आहे सर, क्यू 60 आहे म्हणून त्यांना कॉन्ग्रुएंट नाही म्हणायचं. इथे ए 30 आहे, पी पण 30 आहे. ओके, दॅट्स वाय अँगल ए कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, पी ला. बी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, आर ला, कारण बी 90 डिग्रीचा आहे, आर सुद्धा 90 डिग्रीचा आहे. सी 60 डिग्री आहे, क्यू सुद्धा 60 डिग्री. समजलं का? सो पहिली कंडिशन अँगलची बघितली होती आपण, तीनही अँगल्स काय असले पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. काय असले पाहिजेत, तीनही अँगल्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. असं असेल तर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. सर मग दोन अँगल्स सिमिलर असले तर चालतील का, चालतील का दोन अँगल सिमिलर असले तर? बघा ना, ए पी ला कॉन्ग्रुएंट आहे, सी क्यू ला कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असले तर काय होईल, ऑटोमॅटिक तिसरा अँगल पण कॉन्ग्रुएंटच होईल ना. तिसरा सुद्धा काय होईल, हा 30 60 90 महा 90, हा 30 60 90, तर हा सुद्धा किती. ओके, म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी किती अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजेत, दोन. जर कॉन्ग्रुएंट असतील तर अल्टिमेटली तिसरा कॉन्ग्रुएंट असतोच. दो पे एक फ्री. समजे? पहिली कंडिशन समजली अँगलची. दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे, बघा हा ट्रायंगल आपण झूम केला होता फक्त, बरोबर. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्याची पहिली कंडिशन होती काय, की अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजे. दुसरं बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, काय प्रश्न विचारला मी तुम्हाला. बघा हे शब्द खूप महत्वाचे आहेत. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, बघा ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल पी आर क्यू ला. बघा ए बी सी पी आर क्यू, हो की नाही. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, ए ची जोडी कोणाबरोबर आहे, पी बरोबर. ए ची जोडी पी बरोबर, कारण ए 30 पी 30. बी ची जोडी कोणाबरोबर आहे, बघा बी 90 आर पण 90. आणि सी ची जोडी कोणाबरोबर आहे, क्यू बरोबर, कारण सी 60 क्यू पण. यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. यांना काय म्हणतात, कोणाची जोडी कोणाबरोबर आहे. समजलं? सो पहिला महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असले पाहिजेत, करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असले पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. सिमिलर नाही, कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. जर ते कॉन्ग्रुएंट असतील तर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. दोन ट्रायंगल्स. समजलं? बघा हे समजलं ना की पुढचं सगळं तुम्हाला समजणार. आता साइड घेऊया. बघा साइड एबी, एबी किती दिली आहे रे, ठीक आहे सर. पी आर किती दिली आहे, ठीक आहे सर. पुढची साइड कोणती आहे, बीसी किती दिली आहे, ठीक आहे. आर क्यू किती दिली आहे,
एसी किती दिली आहे आणि पी आर किती दिली आहे? काय जाणवतंय तुम्हाला? या जर साइड्स कडे बघितलं, ही साइड, ही साइड, ही साइड आणि ही साइड, तर काय जाणवतंय तुम्हाला? काय लक्षात येतंय सांगा? सर आमच्या हे लक्षात आलं, ही बीसी जर फाय आहे ना, फाय आहे ना, तर फायच्या डबल कोण आहे रे? आर क्यू. म्हणजे या ट्रायंगलचा हा बेस, बेस किती होता रे? फाय. तर या ट्रायंगलचा बेस किती आहे? डबल. याच्या डबल दिसतंय, करेक्ट. दुसरा मुद्दा सर बघा, ही हायपोटेनस आहे, 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते तिला काय म्हणतो आपण? एसी इज हायपोटेनस. हायपोटेनस किती आहे रे? सर 10 आहे. इथे हायपोटेनस कोणती आहे? PQ. मग इथे हायपोटेनस 20 आहे, म्हणजे डबल आहे का रे? बघा, फायच्या डबल 10, 10च्या डबल 20, आणि इथे हाईट काय आहे? AB. AB 8.5. इथे हाईट काय आहे? PR. ही किती आहे? मग 8च्या डबल किती होतं? 16 आणि 0.5. बघा, हा 0.5च्या डबल किती होतं? 1. किती झाले? म्हणजे 8.5च्या डबल किती आहे? मग आहे का काही रेशो? येतोय का? रेशो कसा आहे? डबल आहे. मग आपण रेशो घेऊया, आपण दोन्ही साइड्स घेऊया. काय घेऊया? साइडचा रेशो घेऊया. बघा, पहिली साइड घेतली आपण AB आणि दुसरी साइड घेऊया PQ. सो AB अपॉन PQ, PR. AB अपॉन PR. AB किती दिली आहे तुम्हाला? 8.5. PR किती दिली आहे तुम्हाला? 17. यांचा भागाकार करा. 8.5 1 जा, 8.5 2 जा. सो काय मिळालं तुम्हाला? 1/2. करेक्ट. भागाकार केला आपण. काय केला? सिंपल भागाकार केला, डिव्हिजन केला. आता दुसरी साइड घेऊया, बेस घेऊया BC. या ट्रायंगलचा बेस BC आणि PRQ ट्रायंगलचा बेस RQ. यांचा काय घेतला मी? रेशो. BC RQ म्हणा काय, QR म्हणा काय, काय फरक पडतोय का? नाही. सो टाका व्हॅल्यूज. BC ची व्हॅल्यू किती आहे? 5. QR ची व्हॅल्यू किती आहे? 10. भागाकार करा. 5 1 जा 5, 5 2 जा 10. रेशो किती आला? अगेन 1/2 आला. इकडे किती आला होता? इकडे पण किती आला होता? आता हायपोटेनस घेऊया AC डिवायडेड बाय हायपोटेनस PQ. चला, AC अपॉन PQ. व्हॅल्यूज टाका. AC ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि PQ ची व्हॅल्यू किती आहे? 20. अगेन 0 0 कट झाला. काय उरलं रे? 1/2. आता बघा, जसं आपण करस्पॉन्डिंग अँगल्स बघितले होते. काय बघितले होते? करस्पॉन्डिंग अँगल्स. परत एकदा सांगतो बघा, करस्पॉन्डिंग अँगल. ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? P. बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? R. आणि सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? हे जसे करस्पॉन्डिंग अँगल होते, आता बघूया आपण करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्स कोणाला म्हणायचं? अगेन मी लिहितो, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PRQ. बघा, इथे AB ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? बघा, AB ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? दिसतंय तुम्हाला? सगळ्यांच्या लक्षात येत आहे? म्हणून या दोघांचा रेशो घेतला. दुसरी साइड होती आपली BC आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? RQ. बघा, RQ म्हणा काय, QR म्हणा काय, काय फरक पडतोय का? नाही. सो BC ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? बघा, बोला. QR. परत एकदा आपण फिगर मध्ये बघूया. बघा, AB ची करस्पॉन्डिंग साइड कोणती होती? PR. BC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती होती? RQ म्हणा किंवा QR म्हणा. आणि तिसरी बघा, AC ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? PQ. AC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? PQ. बघा, AC ची करस्पॉन्डिंग साइड PQ. मग आता करस्पॉन्डिंग साइड समजल्या?
करस्पॉन्डिंग साइडचा जर रेशो घेतला, रेशो म्हणजे भागाकार, काय करस्पॉन्डिंग साइडचा काय घेतला रेशो, तर हा रेशो कसा असतो सगळ्यांचा इक्वल असतो. बघा इक्वल आला का 1/2 1/2 आणि 1/2. सो हा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा कसा यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे. कसा यायला पाहिजे, आणि जर तो इक्वल आला तर मी काय म्हणू शकतो की हा ट्रायंगल या ट्रायंगलला कसा आहे, सिमिलर आहे. कसा आहे, वी आर टॉकिंग अबाउट सिमिलर ट्रायंगल्स. नाउ वी आर नॉट टॉकिंग अबाउट कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आपण आता कॉन्ग्रुएंट बद्दल बोलत नाहीये. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्टली सेम. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, एक्झॅक्टली सेम. याला जर उचलला याच्यावर ठेवला तर तो एक्झॅक्टली मॅच होईल, याला म्हणतात कॉन्ग्रुएंट. आपण कॉन्ग्रुएंट बद्दल बोलत नाही, आपण आता बोलतोय सिमिलर. सिमिलर मध्ये एक ट्रायंगल छोटा असेल, एक ट्रायंगल मोठा असेल, त्यांचा शेप सेम असेल बट साइज सेम नसेल. समजतंय तुम्हाला. आपण बघितलं करस्पॉन्डिंग अँगल्स, आता बघितलं आपण करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, तरच आपण दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं म्हणू शकतो. ओके, सो आलेला आहे इक्वल आलेला आहे 1/2 1/2 1/2. म्हणून हा रेशो करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो AB/PR BC/QR AC/PR हे काय आहेत रे, इक्वल आहेत. बघा AB/PR BC/QR आणि AC/QR. बघा AB/PR BC/QR आणि AC/PQ या तिघांचा रेशो इक्वल आलाय आणि तो किती आलाय 1/2. सो सेकंड कंडिशन लक्षात ठेवा, करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो कसा असला पाहिजे, प्रपोर्शन मध्ये असला पाहिजे. कसा असला पाहिजे, प्रपोर्शनचा अर्थ काय की तो 1/2 आहे तर 1/2 दुसऱ्या साइडचा असला पाहिजे, तिसऱ्या साइडचा रेशो सुद्धा कसा आला पाहिजे 1/2 यायला पाहिजे. असं नाही 1/2 यायला पाहिजे सर 3/4 आला तर चालेल. मग यांचा पण रेशो 3/4, यांचा पण रेशो 3/4, यांचा पण रेशो 3/4 यायला पाहिजे. रेशो म्हणजे भागाकार, जास्त डोक्याला ताण देऊ नका. समजलं तुम्हाला. करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कळले. ठीक आहे, मग दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात हे याच्यावरनं आपल्याला डिफाइन करता येईल. ओके, जाऊयात पुढे. चला पुढे बघा, आता ट्रायंगल्स तुम्हाला दाखवलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे, चला मग आता अगेन ट्रायंगल एबीसी बघा दिलेले, किती दिलेले, एबी साइड किती दिली आहे, बीसी साइड किती दिली आहे, एसी साइड किती दिली आहे. ओके, अँगल ए किती डिग्री दिलाय, अँगल बी आणि अँगल सी. ओके, हे मेजरमेंट तुम्हाला माहिती. आता याचं काय करायचं आपल्याला, सिमिलर ट्रायंगल कॉपी करायची. काय करायचंय, सिमिलर ट्रायंगल तयार करायचंय. मग मी एक ट्रायंगल तयार केला ABC. मला सांगा सेम आपल्याला दुसरा सिमिलर ट्रायंगल तयार करायचा आहे, करेक्ट. आता जर AB 4 असेल तर ही इकडच्या ट्रायंगलचे AB किती असली पाहिजे, सॉरी PQR घेतला आपण, किती असली पाहिजे. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर हा 4 आहे तर हा किती आला, हा 5 तर हा किती असला पाहिजे, हा 6 आहे तर तो किती यायला पाहिजे 12. म्हणजे कळलं तुम्हाला प्रपोर्शन मध्ये काय असतं. ओके, सगळ्यांचा रेशो किती येतोय 1/2 1/2 1/2. हा 1 तर हा 2 म्हणजे त्याच्या डबल. हा 1 आहे तर त्याचा हा 2 आहे म्हणजे हा 5 तर हा 10. शिवाय अँगल्स इक्वल आहेत का, बघा अँगल ए, हा चला रेशोच घेतलाय, रेशो घेऊया आपण AB/PQ. AB/PQ बघा, AB किती दिलंय तुम्हाला 4, PQ किती दिलंय तुम्हाला 8. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा AB किती दिलंय 4, PQ किती दिलंय 8. 4 1 जा 4, 4 2 जा किती आला रे रेशो, आला का 1/2. ओके, नाउ सेकंड रेशो घ्या, बेस BC, इकडचा बेस काय आहे
क्यू आर. सो बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू काय आलं 1/2 अगेन एसी अपॉन पी आर. यांचा पण रेशो काय येईल 1/2. चेक करा ना 6 डिवायडेड बाय 12. 6 1 जा 6 2 जा 12. ओके समजलं. आता मी तुम्हाला काही फिगर्स देणार आहे. मी काय करेल तुम्हाला काही फिगर देईल. मला फक्त करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साइड्स लिहून दाखवायच्या. पहिली मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल आणि दुसऱ्या फिगरचं तुम्ही मला लिहून दाखवायचं. ओके चला थांबा अजून. आता यांच्यावरनं बघा यांचा रेशो इक्वल आहे का. आणि मग जर रेशो इक्वल आहे तर मला लिहिता येईल का ए बी अपॉन पी क्यू हा इक्वल आहे कोणाच्या बीसी अपॉन क्यू आरच्या आणि हा पण इक्वल आहे कोणाच्या एसी अपॉन पी आरच्या. म्हणजेच काय करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स कशा आहेत प्रपोर्शन मध्ये आहेत. प्रपोर्शन मध्ये आहेत म्हणजे त्यांचा रेशो कसा आहे इक्वल आहे सेम आहे. कळलं. करस्पॉन्डिंग पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. समजलं का. येस ओके. साइड्स कशा झाल्यात डबल झाल्यात. ठीक आहे. अँगल्स कसे आहेत रे करस्पॉन्डिंग अँगल्स सांगा मला. बघा ट्रायंगल लिहितो मी ए बी सी हा सिमिलर आहे कोणाला ट्रायंगल पी क्यू आर ला. मग मला अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे ते सांगा. ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे ए ची जोडी कोणाबरोबर आहे पी बरोबर आहे का. येस. अँगल बी ची जोडी कोणाबरोबर आहे क्यू बरोबर आणि अँगल सी ची जोडी कोणाबरोबर आहे आर बरोबर. बरोबर. आता बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या सर हे कशावरनं लिहिलं तुम्ही. आता मी लिहून टाकतो डायरेक्ट की हे दोघं कॉन्ग्रंट आहेत हे दोघं कॉन्ग्रंट आहेत आणि हे दोघं पण काय आहेत कॉन्ग्रंट आहेत. बघा परत एकदा बघा ए ची जोडी पी बरोबर बी ची जोडी क्यू बरोबर आणि सी ची जोडी आर बरोबर. ठीक आहे. हे मी लिहून टाकलं सर. बट इथे ए अँगल 70 डिग्री दिलाय पण पी कुठे 70 दिलाय नाही दिलाय. इथे बी 80 डिग्री दिलाय क्यू कुठे 80 डिग्री दिलाय सी 30 डिग्री दिलाय आर कुठे 30 डिग्री दिलाय का नाही. बट दोघांपैकी एक कंडिशन जर मान्य होत आहेत एक तर अँगलची कंडिशन दुसरी साइडची कंडिशन. साइडची कंडिशन मान्य झाली आहे का करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन आहेत का. येस. जर करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील तर त्यांचे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे हा जर 70 आहे तर हा डेफिनेटली 70 यायला पाहिजे. हा 80 असेल तर हा 1,00,000% 80 यायला पाहिजे. हा जर 30 असेल तर हा 1,00,00,000 टाइम्स 30 यायला पाहिजे पर्सेंट. समजतंय का. ओके चला बघा ए 70 आला तर पी पण किती आला बी 80 तर क्यू पण आणि सी 30 तर आर सुद्धा 30. म्हणजे काय झालं रे आता त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. याच्यावरनं दोन कंडिशन्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली कंडिशन म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. दुसरी कंडिशन करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. प्रपोर्शन म्हणजे काय की त्यांचा रेशो इक्वल यायला पाहिजे सारखा यायला पाहिजे 1/2 1/2 1/2. समजलं. याच्यात काही शंका आहे आता सगळ्यांना कळलं सोपं इझी. सो अँगल ए कोणाच्या इक्वल आहे पीच्या बी कोणाच्या इक्वल आहे क्यूच्या आणि सी कोणाच्या इक्वल आहे आरच्या. म्हणजेच काय करस्पॉन्डिंग पेअर ऑफ अँगल्स अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इक्वल असले पाहिजे. कॉम्प्लिकेटेड लँग्वेज नाही वापरायची सोपी भाषा वापरा. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजे. समजलं. करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजेत. समजतंय का बरोबर आहे. वरद कोणत्या दोन कंडिशन आहेत सांग.
अँगल्स इक्वल असले पाहिजेत आणि साइड्स प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. ठीक आहे, बरोबर, व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट. आता हा ट्रायंगल एबीसी घेतलाय, एक ट्रायंगल पीक्यूआर घेतलाय. सो इथे मला तुम्हाला काय सांगायचंय की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR मला तुम्ही लिहून द्या. करस्पॉन्डिंग अँगल्स लिहा पहिले या ठिकाणी आणि या ठिकाणी लिहून दाखवा करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, मी लिहून दाखवतो तुम्हाला. पहिले अँगल्स लिहूया. अँगल ए ची जोडी कोणाबरोबर आहे रे? अँगल ए अँड अँगल पी, पहिली जोडी. दुसरी जोडी लिहा. अँगल बी ची जोडी कोणाबरोबर आहे? क्यू बरोबर. अँगल बी अँड अँगल क्यू. आणि तिसरी जोडी कोणती आहे रे? अँगल सी ची जोडी कोणाबरोबर? अँड अँगल आर. समजलं? आता करस्पॉन्डिंग साइड्स बघा. ए बी साइड बघा, साइड ए बी याची जोडी कोणाबरोबर आहे? पी क्यू बरोबर. कोणाबरोबर? साइड पी क्यू बरोबर. बी सी ची जोडी कोणाबरोबर आहे? क्यू आर. बी सी अँड साइड क्यू आर. आणि ए सी ची जोडी कोणाबरोबर असेल? पी आर बरोबर. ए सी ची जोडी कोणाबरोबर असेल? पी आर. यांना म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल, यांना म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड. समजलं? मग सिमिलर जर असतील, आता इथे जर त्यांनी म्हटलं की ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर आहे ट्रायंगल पी क्यू आर ला, तर पहिली कंडिशन काय असेल? साइड्स प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. मग करस्पॉन्डिंग साइड कोण आहे रे? ए बी आणि पी क्यू. सो पहिली जोडी काय लिहिता येईल? ए बी अपॉन पी क्यू. ही इक्वल असली पाहिजे कोणाला? बीसी अपॉन क्यू आर ला. बीसी अपॉन क्यू आर ला आणि एसी अपॉन पी आर ला. एसी अपॉन. समजलं? दुसरी काय रे? करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. कोण कोण आहेत करस्पॉन्डिंग अँगल? ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? अँगल ए इक्वल आहे कोणाला? अँगल पी ला. बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? क्यू. अँगल बी इक्वल असला पाहिजे कोणाला? क्यू ला. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? आर. अँगल सी इक्वल असला पाहिजे कोणाला? अँगल आर ला. असं जर असेल तरच हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. समजलं का? ओके, हे कळलं? चला पटकन लिहून घ्या मग. ओके, चला आपण बघूया आता. चला आता ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे कोणाला? ट्रायंगल पीक्यूआर ला. सो करस्पॉन्डिंग पेयर्स बघूया आपण साइडच्या. एबी साइड कोणाला? एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? पी क्यू. बघा इकडे बघू, एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? पी क्यू. करेक्ट? एम आय करेक्ट? सेकंड बघा, मग यांचा रेशो घेतला एबी अपॉन पी क्यू चा. ओके, हा इक्वल असला पाहिजे. दुसरी करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल? बीसी. त्याची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? क्यू आर. मग यांचा रेशो घ्या बीसी अपॉन क्यू आर. आता उरली तिसरी साइड. तिसरी साइड कोणती असेल? एसी. आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? पी आर. बघा एसी त्याची करस्पॉन्डिंग साइड पी आर. या तिघांचा रेशो काय यायला पाहिजे? इक्वल असला पाहिजे. रेशो म्हणजेच काय? साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स कशा आहेत? प्रपोर्शन मध्ये आहे. ठीक आहे, बघा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल यांना काय म्हणतात? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. सिमिलरली आता अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? बघा ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? पी. बघा इथे ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? पी. हे कसे असले पाहिजेत? इक्वल. त्याच्यानंतर बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? क्यू. हे सुद्धा इक्वल असले पाहिजेत. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? आर. बघा सी चा करस्पॉन्डिंग अँगल आर. हे अँगल सुद्धा कसे असले पाहिजेत? इक्वल. यांना काय म्हणणार आपण? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ
सिमिलर ट्रायंगल. शॉर्टकट मध्ये हे कसं लिहितात बघा, सी डॉट एस डॉट एस डॉट टी, सी एस एस टी, आणि इथे काय लिहिणार, सी ए एस टी. एवढं सगळं प्रत्येक वेळेस लिहित बसणार का तुम्ही? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल नाही, शॉर्टकट लिहा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. समजलं का? ओके, चला आता सिमिलर ट्रायंगल्स अजून 2 घेऊया आणि मग हे वाइंड अप करूया. ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे कोणाला? ट्रायंगल QRP ला. ओके, आता मी ट्रायंगल दिलेत का? नाही. मला याच्यात तुम्ही करस्पॉन्डिंग साइड्स लिहून दाखवा. मी तुम्हाला 2 सेकंदाचा टाइम देतो. 2 सेकंद नाही, 2 मिनिटं. चला स्टॉप वॉच स्टार्ट करतो मी. 2 मिनिटाचा टाइम देतो. साइड्स पण लिहायचेत आणि अँगल सुद्धा लिहायचेत. लिहून दाखवा करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स. मी बाजूला होऊन जातो म्हणजे तुम्हाला त्रास नाही. मला स्टॉप वॉच पण दिसायला पाहिजे. चला 1 मिनिट होण्यात आलाय. 50 सेकंद, 51 सेकंद, 52, 53. स्मॉल लेटर्स, स्मॉल लेटर्स मध्ये. रेशो लिहा, रेशो. रेशो लिहायचा आहे तुम्हाला. काय साइड्स असं नाही लिहायचंय. उदाहरणार्थ ए बी अपॉन क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन, सिमिलर म्हटले ना. ठीक आहे, झालाय टाइम. बघा काय लिहायचं होतं तुम्हाला? रेशो लिहायचा होता. पहिले करस्पॉन्डिंग साइड, ए बी ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे? ए बी ची करस्पॉन्डिंग साइड कोण? क्यू आर. ही इक्वल असेल कोणाच्या? बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कोण? आर पी. आणि एसी ची करस्पॉन्डिंग साइड कोण? एसी ची करस्पॉन्डिंग साइड कोण? यांना काय म्हणणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता अँगल लिहा. ए अँगल कोणाबरोबर असेल? क्यू बरोबर. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल क्यू. बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? अँगल बी इज इक्वल टू अँगल आर. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? अँगल पी. समजलं का? यांना काय म्हणणार आपण? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. दॅट्स इट. इझी. ओके, बस तेच आता लिहायचंय. एबी चा रेशो कोणाबरोबर आहे? क्यू आर, ए बी अपॉन क्यू आर बरोबर. बीसी चा रेशो कोणाबरोबर? आरपी बरोबर, बीसी अपॉन आरपी. आणि एसी चा रेशो कोणाबरोबर? क्यू पी किंवा पी क्यू म्हणा तरी पण चालेल. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. प्रत्येक वेळेस तसं लिहायचं का? CSST. आणि ऑल्सो अँगल्स लिहा. अँगल ए बरोबर कोण आहे? अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? क्यू बरोबर. अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? आर बरोबर. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? पी. काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल
CAST, बरोबर. ठीक आहे, असं लिहायचंय तुम्हाला व्यवस्थित. बघा किती सिस्टमॅटिकली लिहिलंय व्यवस्थित. एवढ्याच सिस्टमॅटिकली तुम्ही सुद्धा लिहायचं आहे. चला जायचं मग पुढे आता. ओके, आता काही फिगर्स तुम्हाला दिलेले आहेत एक्झाम्पल. आता हे मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलंय. तुम्ही सॉल्व्ह करून मला सांगा. म्हणजे तुम्ही फक्त मला सांगा की हे सिमिलर आहेत की नाही, सिमिलर फिगर आहेत की नाही हे सांगायचे. ओके, बघा 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स दिलेत, 2 ट्रायंगल्स दिलेत. सिमिलर आहेत का? का? कारण बघा हा 60 आहे, हा पण 60 आहे, हा 60, हा पण 60, हा 60, 60. सगळे ट्रायंगल्स काय, अँगल्स काय आहेत? इक्वल आहेत, म्हणजेच हा सिमिलर ट्रायंगल आहे. ओके, व्हेरी गुड. आता साइड्स दिल्या त्यांच्या 1 1 1 सेंटीमीटर, इकडे दिले 2 2 2 सेंटीमीटर. मग रेशो मध्ये आहे का? बघा 1/2 रेशो, 1/2 रेशो, 1/2 रेशो. ओके, सो हे या 2 साइड्स कशा आहेत? सिमिलर. सॉरी, हे 2 ट्रायंगल्स कसे आहेत? सिमिलर आहे. 2 स्क्वेअर्स, बघा हा एक स्क्वेअर घेतला, हा एक स्क्वेअर घेतला. स्क्वेअर सिमिलर आहेत का? येस. पहिले तर त्यांचा शेप सेम आहे, साईज सेम नाहीये. बघा आता इथे प्रत्येक जर अँगल चेक केला तुम्ही, बघा हा अँगल जर चेक केला तर किती आहे रे? 90 डिग्री. हा पण किती आहे? हा 90, हा सुद्धा काय? हा 90, हा पण 90, हा 90, हा सुद्धा. कारण स्क्वेअर आहे, स्क्वेअरचे सगळे अँगल्स 90 डिग्रीचे असतात. आता रेशो घ्या बघा, हा रेशो 1, तर या साईडचा रेशो काय बघा, या साईडचा सॉरी मेजरमेंट किती आहे? 2. 1/2 रेशो आला. ही साईड आणि ही साईड घेऊया, काय येईल? अगेन 1/2. ही साईड आणि ही साईड काय बघा? 1/2. दिस साईड इज 1 आणि ही साईड किती आहे तुमची? 2. सगळ्यांचा रेशो पण इक्वल आहे का? म्हणजे साइड्स आर इन प्रपोर्शन. साइड सुद्धा काय आहेत? प्रपोर्शन. या दोन्ही सुद्धा काय आहेत? सिमिलर फिगर्स आहेत. ओके, आता नॉन सिमिलर फिगर्स. हा ट्रेपेझियम आहे, हा स्क्वेअर आहे, आहेत का सिमिलर? नाही. पहिला मुद्दा त्यांचा शेपच इक्वल नाहीये. शेप सेम. बघा याचे सगळे अँगल्स 90 डिग्रीचे, याचे अँगल्स आहेत का 90 डिग्रीचे? तो सिमिलर नाहीये, नॉन सिमिलर फिगर. ट्रायंगल अँड पॅरलिलोग्राम आहे का काही संबंध? नाही सर, याला तर 3 साइड आहेत, याला 4 साइड आहेत, कॅन्सल. तो यांचा शेप इक्वल नाही, म्हणून हे सिमिलर फिगर्स नाहीये. ओके, आता एवढं काही आपल्याला डिटेलमध्ये जायचं कारण नाहीये, कारण की हे तुम्हाला, हा भाग तुम्हाला नाहीये. आपण स्क्वेअरचं सिमिलॅरिटी बघत नाहीये, आपण काय बघत आहोत? ट्रायंगलची सिमिलॅरिटी बघत आहोत. ओके, सो इथे त्यांनी दिलेला रेशो आपल्याला त्याच्याशी काही एवढं घेणं देणं नाहीये. सो गोइंग टुवर्ड्स द क्रायटेरिया. सगळ्यात महत्वाचा भाग काय? क्रायटेरिया ऑफ सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल्स कधी सिमिलर असतील? 2 ट्रायंगल्स कधी सिमिलर असतील? जनरली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 3 टेस्ट दिलेल्या आहेत. किती टेस्ट दिलेल्या आहेत? 3. पहिली आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, दुसरी आहे SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि तिसरी आहे SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मी एक चौथा ऍड करतो, दॅट इज नथिंग बट द AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मी 4 सांगतो तुम्हाला. कोणकोणत्या? ए म्हणजे काय? अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दुसरी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला बघूया लिहूनच. ए क्रायटेरियन ऑफ सिमिलॅरिटी, दुसरा आहे ए क्रायटेरिया ऑफ सिमिलॅरिटी. SSS म्हणजे काय? साइड साइड साइड, म्हणजे तिन्ही साइड्स काय असल्या पाहिजेत? प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. जसं आपण आता बघितलं, AB अपॉन PQ, BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. बघितलं ना? बघा ही AB होती, ही PQ होती, ही BC होती, ही QR होती, ही AC, तर ही PR. आला का? दोन्ही ट्रायंगल डोळ्यासमोर आले तुमच्या? येस ऑर नो? आताच रेशो लिहिला ना आपण. ओके, आणि लास्ट आहे ती म्हणजे SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला 1 बाय 1 आपण तिन्ही टेस्ट लिहूया. पहिले हे लिहून घेता का? चला हे लिहून घ्या पटकन. ओके, चला पहिली टेस्ट घेऊया, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता ए चा अर्थ काय?
अँगल अँगल अँगल. पहिल्या ट्रायंगलचा अँगल ए हा इक्वल असेल कोणाच्या, दुसऱ्या ट्रायंगलच्या अँगल पी ला. बघा अँगल ए किती दिलाय 40, अँगल पी पण किती दिलाय 40, अँगल बी किती दिलाय 80, क्यू किती दिलाय 80, सी किती दिलाय 60, आर किती दिलाय 60. जर मी तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर तुम्हाला लिहायला लावल्या तर आपण कसं लिहिणार, तर आपण असं लिहूया. कसं लिहूया बघा, अँगल ए इक्वल आहे कोणाला, अँगल पी ला. करेक्ट. दुसरा पॉइंट काय लिहिणार, अँगल बी इक्वल आहे कोणाला, अँगल क्यू ला. बघा बी कोणाला इक्वल आहे, आणि अँगल आर इक्वल आहे, सॉरी अँगल सी इक्वल आहे कोणाला, अँगल आर ला. रिझन काय सर, बघा हा सर 40 डिग्री होते दोन्ही, हा पण 40 डिग्री, हा सुद्धा 40 डिग्री. अँगल बी 80 आहे तर अँगल क्यू पण 80 आहे, दोन्ही सर 80 डिग्री आहे. बघा बी आणि क्यू दोन्ही 80 आहेत. सी 60 आहे, आर 60 आहे, सी आणि आर दोन्ही किती आहेत 60 डिग्री आहे. म्हणून बघा अँगल या ट्रायंगलचा पहिला अँगल या ट्रायंगलच्या पहिल्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, या ट्रायंगलचा दुसरा अँगल या ट्रायंगलच्या दुसऱ्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, आणि या ट्रायंगलचा तिसरा अँगल या ट्रायंगलच्या तिसऱ्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर. सो पहिला अँगल, दुसरा अँगल आणि तिसरा अँगल तीनही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून या टेस्टला म्हणतात अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. असं जर असेल तर, असं म्हणजे कसं की पहिला अँगल दुसऱ्या अँगलवर, सॉरी या ट्रायंगलचा पहिला अँगल या ट्रायंगलच्या पहिल्या अँगल बरोबर इक्वल आहे, या ट्रायंगलचा दुसरा अँगल या ट्रायंगलच्या दुसऱ्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, आणि या ट्रायंगलचा तिसरा अँगल या ट्रायंगलच्या तिसऱ्या अँगल बरोबर जर इक्वल असेल, कॉन्ग्रुएंट असेल, तर ते दोन ट्रायंगल्स कसे असतात, सिमिलर असतात. आपण म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. ओके. बघा मग आपण लिहिलं. आता हे लिहायचं कसं व्यवस्थित सिस्टमॅटिकली, हा प्रश्न येतो 2 मार्कासाठी की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे शो करा. शो दॅट ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर सिमिलर. हे शो करायचं. कसं शो करणार, आता लेफ्ट हँड साइडला लिहिलंय एबीसी, त्याच्या राईट हँड साइडला लिहिलंय पीक्यूआर. आता या स्लॉटमध्ये फक्त एबीसी बद्दलच माहिती लिहायची, ट्रायंगल एबीसी बद्दल, आणि अँडच्या या स्लॉटमध्ये फक्त पीक्यूआर बद्दलच लिहायचं. नाही तर असे लिहा, इथे अँगल ए इज इक्वल टू अँगल पी, नंतर इथं लिहा अँगल क्यू इज इक्वल टू अँगल बी. रॉंग. इथे यायला पाहिजे ए, तर इथं बी यायला पाहिजे, इथे क्यू यायला पाहिजे. समजलं का. इकडे एबीसी चीच माहिती लिहायची, इथे पीक्यूआर चीच माहिती लिहायची. साइड पण लिहायची असेल एबी तर इकडे एबीच लिहिणार, इथे काय लिहिणार मग पी क्यू. समजलं. हे प्रोटोकॉल्स आहेत, हे फॉलो करायचे. समजलं. मी खूप डिटेल मध्ये सांगतोय तुम्हाला. चला मग एबीसी बद्दल लिहा. बघा ए अँगल 40 आहे, पी पण अँगल किती आहे 40 डिग्री. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल पी. दुसरा अँगल बघा कोणता अँगल आहे, अँगल बी 80 डिग्रीचा आहे, तर अँगल क्यू पण किती आहे 80 डिग्रीचा. हे दोघं इक्वल आहेत, आणि अँगल सी इक्वल टू अँगल आर. जर असं असेल तर हे तीनही अँगल्स इक्वल असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स, तर मग काय म्हणणार आपण, ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल सिमिलर आहेत. मग जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत मग त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील की नाही, असतील की नाही. म्हणजे बघा एबी कोणासोबत प्रपोर्शन मध्ये असेल, बीसी कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये असेल, आणि एसी कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये असेल, पी आर बरोबर. देअरफॉर आता ही दुसरी टेस्ट आहे. 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट पहिले लिहून देतो, क्लिअर करतो. जर अँगल नुसार, कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर आहेत हे दोघं, कोणत्या टेस्ट नुसार, अँगल टेस्ट नुसार हे दोघं काय आहेत, सिमिलर आहेत. करेक्ट.
असं जर असेल तर आपण काय लिहू शकतो सर, आम्ही असं लिहू शकतो की ही साइड AB साइड कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, AB इज इन प्रपोर्शन विथ PQ, बरोबर. त्याच्यानंतर BC ही साइड कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, QR, आणि AC ही साइड कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, AC कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, PR. याला काय रिझन देणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. समजलं का, समजलं. चला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी लिहून टाका पटकन. ओके, चला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी समजलं असेल तर आता नेक्स्ट जाऊया आणि पुढच्या टॉपिकचं नाव द्या ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी किंवा ए क्रायटेरिया ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे. आता मी बट ऑब्वियस सुरुवातीलाच सांगितलं होतं की जर दोन ट्रायंगल्स असतील, बघा याच ठिकाणी आपण आता दाखवलं होतं. ओके, समजा ए अँगल 40 डिग्री आहे, बी अँगल 80 डिग्री आहे, तर सी अँगल किती असेल, तर सी अँगल किती असेल सांगा बरं. बघा हा 40, हा प्लस 80 प्लस अँगल सी इज इक्वल टू या तिघांची सम बेरीज किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. ओके सर, हा 40 हा 80 असेल, या दोघांची किती झाली बेरीज 120 प्लस अँगल सी इज इक्वल टू व्हॉट 180. हा 120 प्लस आहे, इकडे येताना काय होईल मायनस 120 डिग्री. ओके, सो 180 मधनं 120 गेले, अँगल सी किती डिग्रीचा येईल 60 डिग्रीचा. मला सांगा हा 40 होता, हा 80 होता, तर हा 60 आला. सिमिलरली हा जर 40 असेल, हा जर 80 असेल, तर हा कितीचा येणार आहे रे, बट ऑब्वियस किती येणार आहे 60च येणार आहे. दुसरा येऊ शकतो का, नाही. म्हणून मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जर दोन अँगल्स जरी कॉन्ग्रंट असतील, किती दोन अँगल्स जरी कॉन्ग्रंट असतील तरी आपण काय म्हणू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत सिमिलर आहेत. प्रत्येक वेळेस तीन अँगल्सच इक्वल यायला पाहिजेत का, प्रत्येक वेळेस तीनही अँगल्स कॉन्ग्रंट यायला पाहिजेत का, नाही. दोन अँगल्स जरी कॉन्ग्रंट असतील तरी कोणत्या टेस्ट नुसार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार, कोणत्या बघा या ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार मला काय म्हणता येईल, ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल PQR ला. कारण काय देणार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, काय देणार ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. समजलं का, समजलं तुम्हाला. दोन अँगल्स जरी असतील कॉन्ग्रंट. आता बघा एक फिगर सांगतो मी तुम्हाला, तुमच्या कितपत लक्षात येतं ते बघा. हा कोणता ट्रायंगल आहे, याला नाव देऊया आपण DE आणि F, बरोबर. याच्यामध्ये D अँगल किती डिग्री आहे 30 डिग्री आहे असं समजा. ओके, आता मी दुसरा एक ट्रायंगल काढतो, याला नाव देतो मी PQF. बघा हा दुसरा PQF आहे का, यस ऑर नो. मग दोन ट्रायंगल आहे, पहिला कोणता होता DEF. आता यांच्या सिमिलॅरिटी लावता यायला पाहिजे का तुम्हाला, करस्पॉन्डन्स लावता यायला पाहिजे. कसं करस्पॉन्डन्स लावायचं बघा. आता त्याच्यामध्ये हा अँगल दिलाय तुम्हाला 30 डिग्री, कोणता अँगल दिलाय, Q अँगल किती दिलाय आणि D अँगल किती दिलाय, म्हणजे D अँगलची जोडी कोणाबरोबर आहे रे, D ची जोडी कोणाबरोबर आहे. हा आता इथे एक ट्रायंगल होता DEF आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे रे PQF. याच्यामध्ये कॉमन कोण आहे, F कॉमन आहे की नाही, म्हणजे F ची जोडी कोणाबरोबर असेल, F बरोबर. मग D ची जोडी बघा, D ची जोडी कोणाबरोबर आहे Q बरोबर, F ची जोडी F बरोबर आहे. मग उरला कोण E आणि P. सो अँगल E ची जोडी कोणाबरोबर आहे, अँगल P बरोबर. कळलं. मग ट्रायंगल कोणते दोन तयार झाले विहान, कोणते दोन ट्रायंगल तयार झाले, ट्रायंगल DFE
अँड ट्रायंगल QFP. बरोबर, म्हणजे D चं करस्पॉन्डन्स Q बरोबर, F चं करस्पॉन्डन्स F बरोबर आणि E चं करस्पॉन्डन्स P बरोबर. आता तुम्हाला लिहिता येईल व्यवस्थित. समजलं का? मग मला सांगा की हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का? पहिला ट्रायंगल होता DEF हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे PQF. हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का? येस तर का, नाही तर का नाही? कसं काय? कोणत्या टेस्ट नुसार? कसं काय? इथे तर एकच अँगल आहे बघा, अँगल डी इक्वल आहे कोणाच्या? अँगल डी कोणाच्या इक्वल आहे? क्यूच्या, कारण का दोन्ही 30 डिग्री आहेत. दुसरा अँगल कुठे आहे? एफ इज द कॉमन अँगल. एफ काय? बघा या ट्रायंगल मध्ये DFE हा अँगल आहे, तर या छोट्या ट्रायंगल मध्ये कोणता आहे? PFQ. म्हणजे अँगल एफ दोन्ही ठिकाणी काय आहे? कॉमन अँगल आहे. मग बघा हा एक अँगल आणि हा दुसरा अँगल, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? सिमिलर झाले. ओके, व्हेरी गुड. तुम्ही तर शार्प निघाले, पटकन ओळखून टाकलं. करेक्ट, व्हेरी गुड, शाबाश. समजलं? मग AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी लिहून घ्या हे पटकन. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. कोणती टेस्ट? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि जर दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतील, दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतील? दोन्ही ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतील? कॉन्ग्रुएंट नाही, प्रपोर्शनल असतील. कशा असतील? प्रपोर्शनल. म्हणजे AB ची जोडी कोणाबरोबर येईल? AB अपॉन PQ. यांचा रेशो इक्वल असेल कोणाच्या? BC अपॉन QR च्या आणि AC अपॉन PR च्या. याला काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. चला लिहा. ओके, चला आता जाऊया नेक्स्ट टेस्ट कडे, पुढच्या टेस्ट कडे. ठीक आहे, हा 60 आहे, तो पण 60 असेल अँड सो ऑन. ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. AA टेस्ट. आता पुढची टेस्ट आहे दॅट इज नथिंग बट द SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता तुम्ही म्हणाल सर जसं अँगल बघितलं होतं, ज्याच्यामध्ये काय होतं? या ट्रायंगलचा एक अँगल या ट्रायंगलच्या पहिल्या अँगल बरोबर सिमिलर, या ट्रायंगलचा दुसरा अँगल या ट्रायंगलच्या दुसऱ्या अँगल बरोबर सिमिलर. सिमिलर नाही, इक्वल आहे किंवा कॉन्ग्रुएंट आहे. आणि या ट्रायंगलचा तिसरा अँगल या ट्रायंगलच्या तिसऱ्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? सिमिलर झाले. सिमिलरली इथे तसं इक्वल नाहीये, बट त्यांच्या ज्या साइड्स आहेत, आता इथे साइडचा संबंध आहे की नाही? इथे कोणाचा संबंध आहे? साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी बघतोय आपण, सॉरी सिमिलॅरिटी बघतोय आपण. तर या ठिकाणी करस्पॉन्डिंग साइड कोणकोणत्या आहेत मला त्या सांगा. पहिली जोडी सांगा, करस्पॉन्डिंग साइडची पहिली जोडी सांगा. AB ची जोडी कोणाबरोबर आहे? पहिली जोडी झाली. सेकंड पेअर सांगा, सेकंड पेअर QR. व्हेरी गुड, BC अपॉन QR. आणि तिसरी AC अपॉन PR. हा रेशो जर इक्वल असेल, हा रेशो जर इक्वल असतील तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय असतील? सिमिलर असतील. उदाहरणार्थ काय? जर ही साइड 1 सेंटीमीटर असेल तर ही 2 सेंटीमीटर आहे. ही जर 3 सेंटीमीटर असेल तर ही 6 सेंटीमीटर आहे. आणि ही जर 4 सेंटीमीटर असेल तर ही किती असेल? याला म्हणतात प्रपोर्शन मध्ये असणे. रेशो इज इन प्रपोर्शन. आणि जर असं प्रपोर्शन मध्ये असेल तर हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर आहेत असं आपण
म्हणूया. बघा ऑलरेडी दिले इथे मेजरमेंट. तर AB साइड 8 सेंटीमीटर आहे, PQ साइड किती आहे 4 सेंटीमीटर. QR 6 आहे तर BC किती आहे 12 आणि PR जर 7 आहे तर AC किती आहे 14. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का, तुम्ही चेक करा, AB अपॉन PQ इज इक्वल टू काय येईल रे 8/4 बरोबर. 8/4 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे काय येईल 2/1 काय येईल करेक्ट. दुसरी साइड घ्या, सेकंड साइड BC अपॉन QR. ओके, BC किती दिले तुम्हाला 12, QR किती दिले तुम्हाला 6 6 1 जा 6 6 2 जा 12 सो काय आलं 2/1 काय आलं. आणि आता थर्ड साइड घेऊया AC अपॉन PR. ओके, AC किती दिली आहे तुम्हाला 14, PR किती दिलाय 7 7 1 जा 7 7 2 जा 14 इज इक्वल टू व्हॉट 2/1. मग सगळ्यांचा रेशो इक्वल आला का, सगळ्यांचा रेशो इक्वल आला. सो दॅट आपण असं म्हणू शकतो का AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन, या तीनही साइडचा रेशो इन प्रपोर्शन आहे, इक्वल आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, आणि मग तेच आता आपल्याला लिहायचं इथे. सो इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR AB अपॉन PQ यांचा रेशो बघा काय, सगळ्यांचा रेशो कसा आहे इक्वल आहे. सो दॅट AB अपॉन PQ हा इक्वल आहे कोणाच्या BC अपॉन QR च्या, इक्वल आहे कोणाच्या AC अपॉन PR च्या. आहे का इक्वल. येस, म्हणजेच साइड 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, कोणत्या टेस्ट नुसार रे, कोणत्या टेस्ट नुसार SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार. मग जर आता ही साइड या हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे बरोबर, या सगळ्या साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत, मग साइड जर प्रपोर्शन मध्ये आहे मग उरलं कोण, कोण उरलं अँगल उरले बरोबर. बघा ही साइड हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, ही साइड हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे आणि ही साइड हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये, म्हणजे साइडचं काम झालेलं आहे. मग उरलं कोण अँगल्स. सो दॅट मला असं लिहिता येईल का, कसं सर कसं लिहिता येईल की हा A अँगल कोणाला इक्वल असेल अँगल A इक्वल टू अँगल P बरोबर. अँगल B कोणाला इक्वल असेल अँगल B इज इक्वल टू अँगल Q अँड अँगल C इज इक्वल टू अँगल R बरोबर. तुम्ही इक्वल म्हणा किंवा कॉन्ग्रुएंट म्हणा. रिझन काय देणार करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, म्हणजे जर हा A अँगल 30 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असेल 30 डिग्री. समजलं का. ओके, ह्याला म्हणतो आपण साइड 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. क्रायटेरिया म्हणा किंवा टेस्ट म्हणा तरी सुद्धा चालणार आहे. ओके, चला मग पटापट आता साइड 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी लिहून घ्या. चला झाले सगळ्यांचं, जाऊया आपण मग आता पुढे. ही टेस्ट समजली असेल तर आता नेक्स्ट टेस्ट बघायची आपल्याला. नेक्स्ट अँड फायनल SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, चला दोन्ही ट्रायंगल्स घेऊया. एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा आहे PQR. आता या नावावरनं जे टॉपिक आहे आपलं याच्या नावावरनं काय लक्षात येतं तुमच्या. ओके, म्हणजे या ट्रायंगलची एक साइड बघा, या ट्रायंगलची एक साइड या ट्रायंगलच्या या साइड बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे. इक्वल आहे का नाही, म्हणजे प्रपोर्शन कसं दाखवणार आपण AB अपॉन PQ बरोबर. हा इक्वल असेल. दुसऱ्या साइडच्या
बरोबर, या ट्रायंगलची दुसरी साइड आणि या ट्रायंगलची ही काय दुसरी साइड कोणती रे, BC अपॉन QR. बघा किती साइड दिल्यात रे, फक्त 2 साइड. किती साइड आहेत, 1 आणि 2. अगोदर काय होतं, यस यस यस, म्हणजे पहिली साइड, दुसरी साइड, तिसरी साइड, तिन्ही साइड प्रपोर्शन मध्ये. आता आहे का तसं, आता किती साइड आहेत, फक्त 2 साइड आणि एक अँगल. म्हणजे हा अँगल जर 30 डिग्री असेल तर हा पण काय असला पाहिजे 30. म्हणजे अँगल बी हा इक्वल असेल कोणाला, अँगल क्यू ला. तर आपल्याला काय म्हणता येईल की हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. 2 साइड आणि एक अँगल काय पाहिजेत, त्यांचा इक्वल पाहिजे. साइड्स प्रपोर्शन मध्ये पाहिजे, अँगल इक्वल असेल तर. कोणत्या टेस्ट नुसार रे, बघा साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सीने हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, सॉरी साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत. समजलं का तुम्हाला, ओके. सो लिहिता येईल, हे लिहिता येणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय लिहायचंय, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR मध्ये. बघा ही साइड दिली आहे 4 सेंटीमीटर, ही किती आहे रे 8 सेंटीमीटर, ही दिली आहे 6 सेंटीमीटर, तर ही किती आहे 12 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत का, येस, ओके. बघा मग इथे लिहूया आपण AB अपॉन PQ. काय येईल 8 अपॉन 4, 8 अपॉन 4 इज इक्वल टू काय येईल 2 अपॉन 1, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 अपॉन 1. ओके. नेक्स्ट आहे BC अपॉन QR. घेऊया BC अपॉन QR. BC किती दिले तुम्हाला 12, QR किती दिले तुम्हाला 6. तो 6 1 जा 6, 6 2 जा 12, काय आला रेशो 2 अपॉन 1. ओके. बघा दोन्ही रेशो इक्वल आहेत का, येस, दोन्ही रेशो इक्वल आहेत. म्हणजे साइड्स तुमच्या प्रपोर्शन मध्ये आहेत. जर रेशो इक्वल असेल तर साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात, साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. ओके. बघा रेशो इक्वल आहे, ठीक आहे. मग आपल्याला लिहिता येईल इन अ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR मध्ये AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. ठीक आहे. बघा रेशो इक्वल आहे म्हणून साइड सुद्धा इक्वल, सॉरी साइडचा रेशो सुद्धा काय आहे इक्वल आहे. ठीक आहे. बघा दोन्ही साइड झाल्या. आता राहिला काय एक अँगल, हा B अँगल आणि Q अँगल. ओके. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, इक्वल आहेत. जर असं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल्स कसे असतात, सिमिलर असतात. आणि अँगल जो कसा पाहिजे, इन्क्लुडेड अँगल पाहिजे. कसा पाहिजे, इन्क्लुडेड म्हणजे काय, ही एक साइड, बघा ही एक साइड आहे आणि ही दुसरी साइड आहे, यांच्या मधला अँगल पाहिजे. ओके. असं असं घेऊन चालेल का, बघा ही साइड याला प्रपोर्शन मध्ये, ही साइड याला प्रपोर्शन मध्ये, आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. चालेल का, असं चालेल का, नाही. अँगल या दोन साइड मधलाच अँगल पाहिजे, या दोन साइडच्या मधलाच अँगल लागेल. हा अँगल घेऊन चालणार नाही, हा पण अँगल घेऊन चालणार नाही. ओके. जर जर असं असेल तर, असं म्हणजे कसं की ही साइड हिला प्रपोर्शन मध्ये आहे, ही साइड हिला प्रपोर्शन मध्ये आहे, तर मग कोणता अँगल घ्यावा लागेल आपल्याला, R आणि C वाला अँगल घ्यावा लागेल. समजलं का. जर मी AC आणि PR साइड घेतली, इथे AB आणि PQ साइड घेतली, तर कोणता अँगल येईल, अँगल A आणि अँगल P इक्वल असला पाहिजे. समजलं एव्हरीवन, ओके. देअरफॉर मग जर असं असेल, हा A अँगल इन्क्लुडेड असेल, या दोघांच्या मधला असेल, तर मला काय म्हणता येईल की ट्रायंगल ABC हा काय आहे, सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल PQR ला. कोणत्या टेस्ट नुसार, SAS टेस्ट नुसार. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर झाले, हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर झाले. मग मला काय म्हणता येईल, बघा ही साइड हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, ही साइड हिच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे. मग उरलं कोण, AC आणि PR. सो AB अपॉन जर PQ आहे,
बीसी अपॉन जर क्यू आर आहे तर आपल्याला काय म्हणता येईल, की एसी कोणासोबत प्रपोर्शन मध्ये आहे, पी आर बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे. रिझन काय म्हणजे काय रे, म्हणजे काय, एबी अपॉन पीक्यू चा रेशो 1/2 आलाय, सॉरी 2/1 आलाय, बीसी अपॉन क्यू आर चा पण रेशो 2/1 आलाय, तर मला काय म्हणता येईल की एसी अपॉन पी आर चा पण रेशो काय आहे, 2/1 आहे, असं मला बिंदास्त म्हणता येईल. बरोबर, कारण काय देणार याचं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथे काय लिहिणार, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. ओके, आणि आणखी काय म्हणता येईल, बी अँगल कोणाला इक्वल आहे, क्यू ला. आता हे दोन्ही सिमिलर झाले ट्रायंगल काय झाले, मग उरले कोणते अँगल, ए अँगल कोणाबरोबर इक्वल असेल, अँगल ए इज इक्वल टू अँगल पी आणि अँगल सी इज इक्वल टू अँगल आर. इक्वल म्हणा काय, कॉन्ग्रुएंट म्हणा काय, कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CAST. समजलं का, SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके, चला लिहा मग पटकन. ओके, चला मग समजलं हे सगळं तुम्हाला. चला जाऊया मग पुढे पटापट. दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर. ओके, सो अशा पद्धतीने आपण 3 टेस्ट बघितल्या होत्या सिमिलॅरिटीच्या, ऍक्च्युअली 4 बघितल्या, बरोबर, पण त्या 3 मध्येच इन्क्लूड होतात. पहिली होती ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, त्यालाच आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं पण म्हणू शकतो. जनरली ए वापरत नाहीत, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सगळ्यात जास्त वापरली जाते. कोणती टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दुसरी बघितली आपण एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, साइड. आणि तिसरी बघितली एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चं जे बेसिक लागणार होतं आपल्याला, हे बेसिक आपण या ठिकाणी संपवलेलं आहे, फिनिश केलेलं आहे. ओके, सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. ओके, तोपर्यंत जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.